विसर शब्द ही कसा आहे बघा, म्हणजे कशाचा विसर पडावा या सरकारला, ज्याने या महाराष्ट्राला ओळख दिली. शाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र असं आपण गर्वानं म्हणतो. त्या शाहू फुले आंबेडकरांनाच हा महाराष्ट्र विसरत चाललाय का, असा देखील प्रश्न आता आम्हाला पडलाय. कारण महाराष्ट्र शासनाने जी दिनदर्शिका तयार केलेली आहे, या दिनदर्शिकेत महाराष्ट्राबरोबरच देशाला अभिमान असणारे आणि महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन 6 डिसेंबरला असतो याचा उल्लेख करण्यात आलेला नाही. याबरोबरच समतेचा संदेश देणाऱ्या ज्योतिबा फुले यांचा देखील उल्लेख या दिनदर्शिकेत करण्यात आलेला नाही. म्हणजे हे सरकार आता ज्या पद्धतीने विरोधी पक्ष आरोप करत आहे, हे सरकार जाणून बुजून करतंय का, हा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होतोय. तुम्ही म्हणाल नक्की काय झालेलं आहे. तुम्ही पाहू शकता ही जी दिनदर्शिका असते महाराष्ट्र शासनाची, या महाराष्ट्र शासनाच्या दिनदर्शिकेमध्ये कुठेही ज्या छत्रपती शिवाजी महाराजांनी आशीर्वाद दिला या सरकारला त्यांचा फोटो नाहीये. असो नसेल तरी चालेल, एका वेळेस त्यांची इच्छा नसेल, त्यांना त्यांचा विचार स्वतःचे झळकायचं असेल. मुख्यमंत्र्यांना इकडे तुम्ही पाहू शकता मुख्यमंत्री झळकलेले आहेत, शेजारी पारदर्शी पंतप्रधान आहेत, पारदर्शी मुख्यमंत्री आहेत, अभ्यासू मुख्यमंत्र्यांचा फोटो तुमच्या समोर आहे. मात्र यामागे हे सरकार काय विसरलं आहे, ज्या महाराष्ट्राला ज्यांनी ओळख करून दिली त्या महाराष्ट्राचे जे नेते आहेत, जे महत्वाचे आपले आधारस्तंभ आहे, ज्या महाराष्ट्राला ज्यांच्या नावाने ओळख डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची ही कर्मभूमी आहे असं मानलं जातं. छत्रपती शिवाजी महाराजांची ही कर्मभूमी आहे. शाहू महाराजांनी ज्या पद्धतीने आरक्षण दिलं त्या आरक्षणाची ही कर्मभूमी आहे. संविधान दिलं त्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी, आणि ज्योतिबा फुले यांनी समतेचा संदेश देऊन महिला शिक्षणासाठी प्रयत्न केले. त्या ज्योतिबा फुले यांना हा महाराष्ट्र विसरलाय का, हा प्रश्न आम्हाला देखील पडलाय. हा जाणून बुजून केलेला प्रयत्न आहे किंवा हा चुकून झालेला आहे सरकारकडनं. पण गेल्या काही दिवसामध्ये ज्या पद्धतीने टायपो मिस्टेक नावाचा जो प्रकार आहे, म्हणजे सर्वोच्च न्यायालयाला सादर केलेलं प्रतिज्ञापत्रक असो किंवा मागे काही घडलेल्या घटना जर आपण पाहिल्या तर त्या घटनांमध्ये देखील महाराष्ट्र शासनाकडून ह्या टायपो मिस्टेक होतात कशा. कारण पाठ्यपुस्तकामध्ये गेल्या काही दिवसापूर्वी ज्या पद्धतीने टायपो मिस्टेक आपल्याला समोर येत आहेत, ह्या टायपो मिस्टेक जाणून बुजून केल्या जात आहेत का शीतावरून हाताची परीक्षा घेण्याचा प्रयत्न हे सरकार करते का, हे एकंदरीत पाहणं गरजेचं आहे. कारण ह्या वारंवार घडणाऱ्या घटना नक्की काय कारण आहेत, महाराष्ट्र शासन या महापुरुषांना कसं विसरू शकतं, इतिहास आपल्याला कसं जगायचं, कसं घडायचं एक ठेच असते. इतिहासातून आपण ते शिकत असतो. वर्तमान काळामध्ये त्या घटना पुन्हा एकदा होऊ द्यायच्या नाही. इतिहास ही आपली ओळख असते. आगीत तेल ओतायचं काम आहे, फडणवीस स्वतः छापत होता का, माने गणेश म्हणतायत. महाराष्ट्र कोणीही छापत असो त्यांच्यावरती कारवाई करणं गरजेचं आहे. आम्ही फडणवीस सरकारबद्दल बोलतोय एकंदरीत, आणि मुख्यमंत्र्यांबद्दल जरा आदराने बोला गणेशजी, आम्ही देखील आदराने बोलत आहोत. एक सरकार आहे आणि या सरकारची ज्या जनतेच्या भावना आहेत ते मांडण्याचं काम मॅक्स महाराष्ट्र करत आहे. याचबरोबर आता हे जे काही घटना घडत आहेत टायपो मिस्टेकच्या, मॅक्स महाराष्ट्राचा हा प्रश्नच आहे की ज्या टायपो मिस्टेकच्या काही दिवसापासून घटना घडत आहेत, ह्या मिस्टेक आहेत की जाणून बुजून केलं जात आहे, याच्या मागे कोण आहे याचा देखील शोध घेणं सरकारने गरज आहे. कारण आता जर आपण पाहिलं तर कशा पद्धतीने ह्या घटना घडत आहेत, या घटनेमध्ये तुम्ही पाहू शकता, मी तुम्हाला मगाशी बोललो, महाराष्ट्र शासन नोव्हेंबर 2019, नरेंद्र मोदी, देवेंद्र फडणवीस, जर यामध्ये यदा कदाचित सरकारच्या या शासनाच्या कॅलेंडरमध्ये दिनदर्शिकेमध्ये जर पंतप्रधानांचा फोटो राहिला असता, देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्र्यांचा फोटो राहिला असता, तर कशा पद्धतीने तुम्ही निषेध केला असता. त्याच पद्धतीने ज्या पद्धतीने घटनात्मक पद आहे, आम्हाला पंतप्रधानांचा तितकाच अभिमान आहे जितका देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्र्यांचा देखील आहे, आणि आमचा सवाल त्यांनाच आहे. असा ही जी चूक आहे, ही चूक खऱ्या अर्थाने ही चूक आहे का विसर पडलेला आहे, याचा देखील विचार करणं गरजेचं आहे. आणि कशा कशा गोष्टीचा विसर पडलाय सरकारला हे देखील आपण जर ट्विटरला जर टाकलं तर तुमच्या लक्षात येईल. आता काही नेत्यांच्या प्रतिक्रिया आल्या त्या संदर्भात, त्या प्रतिक्रिया आपण पाहणार आहोत ट्विटरला. प्रथम पाहूया सुप्रिया सुळे यांच्या.
सुप्रिया सुळे यांनी असं म्हटलंय की शॉकिंग नो रेफरन्स ऑफ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अँड महाराष्ट्र ज्योतिबा फुले इन द कॅलेंडर पब्लिश बाय इन्फॉर्मेशन डिपार्टमेंट ऑफ द स्टेट गव्हर्नमेंट. नेक्स्ट ट्विट आहे वन हँड सीएमओ महाराष्ट्र यानी की मुख्यमंत्री वन हँड सीएमओ महाराष्ट्र takes the name of Shahu Phule and Ambedkar and other hand you forget their names in the calendar published unacceptable. मी सुप्रिया सुळे यांनी असं म्हटलेलं आहे की एकीकडे तुम्ही शाहू फुले आंबेडकरांचं नाव घेता आणि तुम्ही दिनदर्शिकेमध्ये महाराष्ट्र शासनाच्या दिनदर्शिकेमध्ये शाहू फुले आंबेडकरांना कसे विसरता हे ॲक्सेप्टेबल नाहीये असं सुप्रिया सुळे म्हणतात. पुढे राधाकृष्ण विखे पाटील यांची प्रतिक्रिया आहे. त्यांनी एक व्हिडिओ अपलोड केलेला आहे. यंदा महाराष्ट्र शासनाच्या दिनदर्शिकेत भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन आणि महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुण्यतिथीची उल्लेख नाही. या महापुरुषांना सरकार विसरले आहे का? केवळ राजकीय सोयीसाठी महापुरुषाचे नाव वापरण्याची सरकारची भूमिका यातून स्पष्ट झाली आहे असा आरोप एकंदरीत विखे पाटील यांनी केलेला आहे. एकंदरीत काय म्हटलेले विखे पाटील यांनी आपण व्हिडिओच्या स्वरूपात पाहणार आहोत. तुम्ही जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचावा म्हणून तुम्ही शेअर देखील करा. हां, मी हा व्हिडिओ प्ले केलाय. या वर्षीच्या दिनदर्शिकेमध्ये अतिशय गंभीर त्रुटी समोर आलेल्या आहेत. आपल्या घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन हाच त्या दिनदर्शिकेतून पूर्णतः वगळण्यात आलेला आहे. त्याचा कुठेही उल्लेख त्या दिनदर्शिकेत नाही आहे आणि महात्मा फुलेंची पुण्यतिथीचा उल्लेख सुद्धा असा कुठेही त्यात दिसत नाही. तारखा आहे परंतु त्या तारखेचं औचित्य जे होतं ते आपल्याला ते दुर्दैवानं याचा शासनाने दोन्ही महापुरुषांचा विसर पडलेला आहे. आपल्या राजकीय सोयीकरताच फक्त महापुरुषांच्या नावाचा उपयोग करण्याच्या शासनाची सातत्याने असणारी भूमिका ही ज्या मी नेहमीच मांडत आलेलो आहोत तिची आता स्पष्टता लोकांसमोर झालेली आहे. आणि म्हणून या सगळ्या गंभीर चुकीबद्दल आता ही जबाबदारी राज्य शासनाची आहे. ही शासन जबाबदारी स्वीकारणार आहे का ही खरं आमची मागणी आहे. आता ही खरी मागणी आहे की शासन याची जबाबदारी स्वीकारणार आहे का. शासनापलीकडेही प्रत्येक दिवसाचा एक इतिहास असतो. त्या दिवसाला त्यामुळं महत्त्व प्राप्त झालेलं असतं. ज्या पद्धतीने आपण छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती असो, आपले वेगवेगळे सण उत्सव समारंभ त्याच्याशी आपण निगडीत असतो. आणि ज्या माणसानं या देशाला राज्यघटना दिली त्या माणसाला हे सरकार विसरूच कसं शकतं असा प्रश्न मला पडलेला आहे. पुढचा प्रश्न पुढचं जे ट्विट आहे धनंजय मुंडे यांचं आहे. त्यांनी म्हटलंय महामानवांच्या विचारावर राज्यकारभार चालणे अपेक्षित असताना नेमका त्यांचाच विसर शासनाला पडणे हे गंभीर व अक्षम्य आहे. या संदर्भात मुख्यमंत्र्यांनी तात्काळ स्पष्टीकरण द्यावे व राज्यातील जनतेची माफी मागावी. तसेच या प्रकरणातील दोषींवर तातडीने कारवाई केली पाहिजे असं ट्विट त्यांनी मुख्यमंत्र्यांना केलेलं आहे. यापुढे बघा, या दिनदर्शिकेवर शिवाजी महाराज, शाहू महाराज, महात्मा फुले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महामानवांचे छायाचित्र नाही. महाराष्ट्राच्या राजकीय सामाजिक सांस्कृतिक वैभवाचा कसलाही दिनदर्शिकेवर उल्लेख नाही. ही दिनदर्शिका काय फक्त मुख्यमंत्री आणि मंत्र्यांचे फोटो दाखवण्यासाठी आहे काय असा सवाल धनंजय मुंडे यांनी केला आहे. सरकारी दिनदर्शिकेत महात्मा फुले यांची पुण्यतिथी महापरिनिर्वाण दिनाचा उल्लेख नसावा ही गंभीर बाब आहे. या सरकारकडून वारंवार महामानवांचा अवमान होत आहे. माहिती व जनसंपर्क विभाग वारंवार चुका करत असताना कारवाई मात्र केली जात नाही. या सरकारला महामानवांच्या स्मृती पुसून टाकायच्या आहेत का असा सवाल धनंजय मुंडे यांनी केला आहे. आता विसर, मी तुम्हाला मगाशीच बोललो होतो देवेंद्र फडणवीसच्या ऐवजी नरेंद्र फडणवीस असं छापून आलं का गेल्या 4 तास. तसं का होत नाही. टायपो मिस्टेक नक्की अशाच का होतात असा प्रश्न मला देखील पडलेला आहे. सगळे जाहीर निषेध करतायत.
आता विसर नावाचा मी शब्द टाकलेला आहे. विसर संदर्भात नक्की काय काय घडलंय, की कदाचित ते काँग्रेसकडनं घडलेलं असेल किंवा भाजपकडनं घडलं असेल. पहिलं जे ट्विट आहे आपण सर्चिंगमध्ये केलेलं, राहुल गांधी आणि काँग्रेस किती ओरडून भाजपाला दोषी सिद्ध करण्याचा प्रयत्न करत असले तरी कोणीही त्यांचं ऐकणार नाही, याचा त्यांना विसर पडला आहे. पहिलं विसरवरती ट्विट आहे. त्याच्यानंतर पुढचं ट्विट आहे TV9चं. फडणवीस सरकारची दिनदर्शिका फुले आंबेडकरांचा विसर, असं TV9ची ट्विट आहे, TV9चं. त्यानंतर ABP माझाचं ट्विट आहे, फडणवीस सरकारला महात्मा फुले डॉक्टर आंबेडकरांचा विसर, हे दुसरं ट्विट आहे. राज्य सरकारला फुले आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विसर, हे G24 तासचं ट्विट आहे. आपण विसर शब्दावरती काय काय ट्विट झालेत आज दिवसभरात पाहतोय. फडणवीस सरकारला बाबासाहेब महात्मा फुलेंचा विसर, धनंजय मुंडे आक्रमक, असं न्यूज 18 लोकमतने म्हटलेलं आहे. अनिकेत पाटील यांनी ट्विट केलंय, अंबानी अदानीचे वाढदिवस हे सरकार विसरत नाही, पण महापुरुष महात्म्यांची जयंती पुण्यतिथीचा यांना विसर पडतो, असं अनिकेत पाटील यांनी म्हटलंय. बॉलिवूडला कादर खान यांचा विसर. राज्य शासनाच्या माहिती आणि जनसंपर्क विभागाकडून सर्व विभागांना दिनदर्शिकेचं वितरण करण्यात आलं आहे. यात महात्मा फुले आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुण्यतिथीचा उल्लेखच नाही, असं विराज यांनी ट्विट केलंय. रोहन म्हणतायत, सरकारच्या दिनदर्शिकेत इतर सर्व जयंती